श्री स्वामी समर्थ. मी आज छान असा शिरा बनवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया. 1 वाटी रवा, अर्धी वाटी साखर, पाव वाटी तूप, ड्रायफ्रूट्स आणि 1 चमचा वेलची पावडर. आता मी कढईमध्ये तूप घालणार आहे. आधीच मी गॅस ऑन करून गॅसवरती कढई ठेवली आहे. आता तूप घालून झाल्यानंतर मी याच्यामध्ये 1-2 मिनिट हे ड्रायफ्रूट्स परतून घेणार आहे. आता परतून झाल्यानंतर हे मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि स्वच्छ असा निवडलेला 1 वाटी रवा मी इथे भाजून घेणार आहे. छान असा मीडियम गॅसवरती हा रवा भाजून घ्यायचा आहे. शिरा करताना शिऱ्यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे. त्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये गरम पाणी करण्यासाठी ठेवले आहे. आता एकसारखा हा रवा भाजायचा आहे. थोडासा कलर बदलेपर्यंत हा रवा एकसारखा भाजायचा आहे. बघू शकताय आता रवा पूर्ण भाजला गेला आहे. आता याच्यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे. बघा, गरम पाण्यामुळे छान असा रवा फुलला आहे आणि मोकळा झाला आहे. आता अजून मी याच्यामध्ये थोडं पाणी घालणार आहे आणि असं एकसारखं मिक्स करून झाल्यानंतर मी याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घालणार आहे आणि 1 चमचा वेलची पावडर आणि मी इथे 1 वाटी रव्यासाठी अर्धी वाटी साखर घेतली आहे. तुम्ही 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी साखर घेऊ शकता. असं हे एकसारखं मी छान मिक्स करून घेणार आहे. बघा, हे एकसारखं असं मिक्स करायचे आहे. बघू शकता आता हे छान असं एकसारखं मिक्स झालेलं आहे. याच्यावरती मी एक थोडा वेळ झाकून ठेवणार आहे. शिरा छान होण्यासाठी रवा छान भाजायचा आहे. त्यासाठी गरम पाणी वापरायचे आहे. बघू शकताय गरम पाण्यामुळे छान असा शिरा मोकळा झालेला आहे. कलर पण छान आला आहे आणि मऊ छान असा शिरा झालेला आहे. गरम पाण्यामुळे साखर पटकन विरघळली जाते आणि शिरा मऊ होतो, छान फुलतो. आता आपण हा एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आता बघू शकताय सुंदर आणि छान असा हा शिरा झालेला आहे.